जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 70 शौर्य पुरस्कार मंजूर केले असून यातील अशोक चक्र हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शुभांशु शुक्ला यांना हा अशोक चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. शुभांशु शुक्ला यांचं नाव तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल. जून 2025 मध्ये ते ॲक्सिओम 4 या मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते व त्यावेळी ते अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांना त्यांच्या याच कार्यासाठी आता यंदाचा अशोक चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 70 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यात 6 मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश आहे. मित्रांनो, यंदाच्या पुरस्कारात एक अशोक चक्र, 3 कीर्ती चक्र, 13 शौर्य चक्र, 1 बार-2 सेना पदक, 44 सेना पदक, 6 नौसेना पदक आणि 2 वायुसेना पदक यांचा समावेश आहे. यातील यंदाचा कीर्ती चक्र हा पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आला तर मेजर अर्शदीप सिंह, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर यांना यंदाचा कीर्ती चक्र हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच वायुसेना मेडलमध्ये विंग कमांडर शोभित व्यास व कृपाल सिंह सलारिया यांचा समावेश आहे. तर बार-2 सेना मेडलने सत्यपाल सिंह यांना सन्मानित करण्यात आलं. शौर्य पुरस्काराविषयी लक्षात ठेवा, शौर्य पुरस्कार हे युद्ध काळात आणि शांततेच्या काळात देण्यात येतात. युद्ध काळात जे पुरस्कार देण्यात येतात त्यात परमवीर चक्र, महावीर चक्र व वीर चक्र या पदकांचा समावेश असतो. आणि यातील परमवीर चक्र हे सर्वोच्च शौर्य पदक आहे व आतापर्यंत या पदकाने फक्त 21 सैनिकांना सन्मानित करण्यात आला आहे. त्यानंतर महावीर चक्र व वीर चक्राचा समावेश होतो. अशोक चक्र हे शांतता काळात देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार असून त्यानंतर कीर्ती चक्राचा क्रमांक लागतो. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुरुष CRPF तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सिमरन बाला या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये CRPF तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या तुकडीत 140हून अधिक पुरुष जवानांचा समावेश होता व संपूर्ण पुरुष असलेल्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या सिमरन बाला या पहिल्या महिला ठरल्या आहेत. सिमरन बाला या कुटलच्या रहिवासी आहेत, तर त्या जम्मू काश्मीरच्या रहिवासी आहेत व त्या CRPFमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून तैनात आहेत. CRPFचा फुल फॉर्म नोट करून घ्या. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स व हे गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं. पुढील प्रश्न. मित्रांनो, यंदा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय तर यंदाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य थीम काय होती हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचंय. तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य थीम ही वंदे मातरमचे 150 वर्ष अशी होती. याआधी आपण पाहिलंच होतं की वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत व तीच यंदाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती. हे जे वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे हे कोणी रचलं होतं तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो, यंदाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भैरव लाईट कमांडो बटालियनचाही समावेश होता व प्रथमच या परेडमध्ये पशुदस्त्याचा देखील समावेश करण्यात आला होता. बरं, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर यात उर्सुला वान डेर लेन आणि अँटोनियो कोस्टा हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. उर्सुला वान डेर लेन कोण आहेत तर त्या युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत, तर अँटोनियो कोस्टा हे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्काराने सिक्कीम पोलिसांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार उत्कृष्ट सेवा आणि व्यावसायिकतेबद्दल दिला जातो व हा पुरस्कार शौर्य, शिस्त आणि समर्पणाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त 14 राज्यांनाच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला व हा पुरस्कार मिळवणारं सिक्कीम आता 15वं राज्य ठरलं आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारं ईशान्येकडील सिक्कीम कितवं राज्य आहे तर हा पुरस्कार मिळवणारं ईशान्येकडील सिक्कीम हे 3रं राज्य आहे. इथे सिक्कीम राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया.
सिक्कीमची स्थापना 1975 साली 36व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतातील 22वं राज्य म्हणून करण्यात आलं होतं. सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक ही आहे. सध्या राज्यपाल कोण आहेत? तर ओम प्रकाश माथुर हे सिक्कीमचे राज्यपाल आहेत. तर प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. व सिक्कीम या राज्यात एकच नॅशनल पार्क असून ते कोणतं? तर कांचनजंगा नॅशनल पार्क हे सिक्कीम या राज्यात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणतं शहर हे उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लखनौ हे शहर उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर ठरलं आहे. उत्तर प्रदेश महानगरपालिकेने घनकचऱ्याचे 100% वैज्ञानिक प्रक्रियेचे लक्ष्य साध्य केलं आहे व या महानगरपालिकेमध्ये आता कचरा डंप केला जात नाही, तर तो कचरा रिसायकल केला जातो. आता हा प्रश्न पहा, कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ही जी बंदी आहे ही ओडिशा या राज्यानं घातली आहे. ओडिशा राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या सर्व उत्पादनावर कडक बंदी जाहीर केली व ही बंदी उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वितरण यावर देखील लागू असणार आहे. व यासच ओडिशा सरकार आता सर्वोच्च न्यायालयाच्या देशव्यापी निर्देशनाचे पूर्णपणे पालन करणारं राज्य बनलं आहे. ओडिशा या राज्याची राजधानी काय आहे? तर भुवनेश्वर ही या राज्याची राजधानी आहे. तर हरिबाबू कंबमपती हे या राज्याचे राज्यपाल आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मोहन चरण माझी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राज्यात 2च नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर सिमलीपाल आणि भितरकनिका नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कीर्तिका मेकानी यांचे नुकतेच वयाच्या 66व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या नावाने ओळखल्या जात? तर या ज्या कीर्तिका मेकानी आहेत या सिंगापूरच्या ट्रिलेडी या नावाने ओळखल्या जात. मित्रांनो, कीर्तिका मेकानी यांचा जन्म जरी कर्नाटक राज्यात झाला आहे तरी त्यांची कर्मभूमी हे सिंगापूर हा देश आहे. त्यांना सिंगापूरमधील पर्यावरणीय कार्यासाठी सिंगापूरच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच 2024 साली त्यांचा सिंगापूर महिला हॉल ऑफ फेममध्ये सुद्धा समावेश करण्यात आला होता. मेकानी या 1993 मध्ये सिंगापूर पर्यावरण परिषदेच्या संस्थापक कार्यकारी संचालक बनल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आर्थिक मंचाने 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी किती नवीन केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली? तर आता जागतिक आर्थिक मंचाने 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी नवीन 5 केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली. या 5 केंद्रामधील एक केंद्र आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देखील असणार आहे. सध्या अशी केंद्रे आधीपासूनच अस्तित्वात असून भारतामधील मुंबई आणि तेलंगणामध्ये अशी 2 केंद्रे याआधी स्थापन करण्यात आली होती व आता असं 3रं केंद्र आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. हा उपक्रम कधीपासून सुरू झाला? तर WEF द्वारे 2017 पासून अशी केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन आहे हा दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026 साठीचा वैयक्तिक श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सीता अशोक शेळके यांना हा पुरस्कार जाहीर झाला. मित्रांनो, हा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थात्मक अशा 2 श्रेणीमध्ये देण्यात येतो. यातील संस्थात्मक श्रेणीतील पुरस्कार सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आला आहे. या सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली? तर 2005 मध्ये याची स्थापना करण्यात आली. या पुरस्कारात पुरस्कार म्हणून वैयक्तिक श्रेणीत 5 लाख रुपये देण्यात येतात, तर संस्थात्मक श्रेणीत 51 लाख रुपये देण्यात येतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.